आंबा आहे. या साईजचे मी 2 आंबे रफली कापून घेतलेले आहेत आणि हे गार्निशिंगसाठी मी थोडेसे बारीक चिरलेले. ही 2 चमचे साखर आहे. हे सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स आहेत, पिस्ता आणि बदाम. हे साधारण 300 ml दूध आहे आणि 2 स्कूप आईस्क्रीम आहे. तर आपण मँगो मस्तानी बनवतो आहे. मस्तानी नाव कशावरून पडलं मला माहीत नाही. असं म्हणतात की हे पुण्याची डिश आहे आणि पुण्याला मस्तानीने पहिल्यांदा ही डिश मागवली होती आणि खाल्ली होती म्हणून मस्तानी नाव पडलं असेल, किंवा हे खूप मस्त आहे म्हणूनही मस्तानी म्हणत असतील. तर मला नक्की माहीत नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला कळवा. तर हे 2 आंबे कापलेले आहेत. आंबा अतिशय गोड आहे त्यामुळे मी साखर कमी घालते. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता. 2 आंबे मी कट करून घेतले. तर 2 चमचे साखर घालते मी. हे साधारण 300 ml म्हणजे पाव लिटरपेक्षा थोडंसं जास्ती दूध आहे ते घालते. आपण मिक्स करून घेऊ. मी आधी दूध आणि आंबा साखर हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर याच्यात आपण हे 2 स्कूप आईस्क्रीम घालूया तर ते क्रीमी टेक्स्चर येईल. हा आंबा कापलेला आपण खाली घालतोय दोन्ही ग्लासात. त्यानंतर आपण इथे मिल्कशेक केलेलं घालतोय. थोडीशी आपण जागा ठेवलेली आहे त्याच्यासाठी आपण आईस्क्रीम स्कूप घालतोय. तर त्याच्यावर आपण हे आईस्क्रीमचं स्कूप ठेवूया. त्याला सजावण्यासाठी थोडा आंबा, थोडंसं पिस्ता आणि बदामाचे काप ठेवूया. असे छान मँगो मस्तानी आपलं तयार झालेलं आहे. तर तुम्ही करून बघा. अगदी सोपी रेसिपी आहे. आंब्याचे दिवस आहेत, आंब्याची मजा लुटा. आंबा हा फळांचा राजा म्हणला जातो. तर भरभरून या दिवसात खा आणि हे करून बघा. मस्त खा आणि मस्त राहा आणि मस्तानी बनवा.